हॅलो एव्हरीवन, इको विस्टम बाय डॉक्टर अदितीमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा विषय आहे बेरोजगारी आणि बेरोजगारीचे प्रकार। पहिले आपण सोप्या शब्दामध्ये बेरोजगारीचा अर्थ समजून घेऊया। बेरोजगारी किंवा अनएम्प्लॉयमेंट ही अर्थव्यवस्थेमध्ये उद्भवणारी एक अशी परिस्थिती आहे की जेथे ज्या व्यक्तींना काम करण्याची इच्छा आहे आणि त्यांची काम करण्याची क्षमता आहे त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीत। ही होती सोप्या शब्दातली बेरोजगारीची व्याख्या किंवा बेरोजगारीचा अर्थ। आता आपण एक एक करून बेरोजगारीचे प्रकार बघणार आहोत। पहिला आहे घर्षणात्मक बेरोजगारी, ज्याला आपण फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट असं इंग्लिशमध्ये म्हणतो। तर घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे काय, तर जेव्हा एखादी व्यक्ती ही एक त्याची नोकरी किंवा एक त्याचं काम सोडून दुसऱ्या कामाच्या शोधामध्ये असते किंवा एखादा नवीनच कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलेला आणि नोकरीच्या शोधात असलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल, तर नोकरीच्या शोधार्थ त्यांचा जो काळ जातो ज्याच्यामध्ये ते जॉबलेस असतात किंवा त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं काम नसतं, तेव्हा आपण त्याला म्हणतो घर्षणात्मक बेरोजगारी। दुसरा जो प्रकार आहे बेरोजगारीचा तो म्हणजे रचनात्मक बेरोजगारी, ज्याला आपण स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणत असतो। आता रचनात्मक बेरोजगारी कशामुळे येते, ते जेव्हा अर्थव्यवस्थेच्या सगळ्या रचनेमध्ये फरक किंवा बदल घडून येत असतो। जशी रचना आधी 25 वर्षापूर्वी होती तशीच रचना आज असणार आहे का, तर नाही, तर त्याच्यामध्ये बदल होत जाणार आहेत। मग हे बदल कसले असतात, तर हे बदल तंत्रज्ञानामुळे आलेले असतात किंवा हे बदल आंतरराष्ट्रीय व्यापारामधून निर्माण झालेले असतात किंवा ग्राहकांच्या ज्या आवडीनिवडी असतात त्याच्यामध्ये सुद्धा अनेक वर्षांमध्ये फरक पडत असतो। तर त्यामुळे जे निर्माण होणारे बदल आहेत त्यातनंही रचनात्मक बेरोजगारी निर्माण होते। जसं की पूर्वी टाईपरायटरवरती काम करणाऱ्या व्यक्तींना चांगल्या नोकरीच्या संधी होत्या, त्यांची गरज होती नोकरीमध्ये, परंतु आज त्याची गरज उरलेली नाहीये। किंवा आत्ता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या सगळ्या युगामध्ये आहोत आणि आपण नेहमी वाचतो आणि ऐकतो की पुढच्या काही 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नोकऱ्या आहेत ज्या आज लोक करतायत त्या कदाचित बघायला मिळणारच नाहीत, कारण ती सगळी कामं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने खूप पटकन आणि सोप्या पद्धतीने करता येतील। त्यामुळे यातनं जी बेरोजगारी निर्माण होईल त्याला आपण रचनात्मक बेरोजगारी किंवा स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणू शकू। यानंतर तिसरा जो प्रकार आहे बेरोजगारीचा अनएम्प्लॉयमेंटचा, त्याला आपण म्हणत असतो चक्रीय बेरोजगारी किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणत असतो। आता ही चक्रीय बेरोजगारी केव्हा निर्माण होते, तर अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा काही कारणांनी अर्थव्यवस्थेमधलं उत्पादन कमी होत असतं किंवा एखादी फॅक्टरी जिथे अनेक 100 कामगार काम करत असतील, काही कारणांनी मंदीमुळे वगैरे अशा अनेक आर्थिक कारणांमुळे जेव्हा कारखान्यामधनं होणारं उत्पादन कमी होतं, त्याच्यावरती परिणाम होतो, तेव्हा तिकडे काम करणाऱ्या कामगारांच्या नोकऱ्या सुद्धा धोक्यात येत असतात आणि नवीन कामगारांना तिकडे नोकरी मिळणं सुद्धा कठीण होऊन जातं। तर त्याला आपण चक्रीय बेरोजगारी म्हणत असतो। काही वर्षांनी पुन्हा एकदा ती परिस्थिती पूर्ववत होते, पुन्हा एकदा बदलते, जशी अर्थव्यवस्था बदलते, अर्थव्यवस्थेमध्ये खर्च वाढतो आणि त्यातून नवीन व्यापाराला चालना मिळते। तर ही परिस्थिती बदलत असते, परंतु तो एक भाग आहे, म्हणजे कधी उतार चढाव जे आपण म्हणतो ते होतच असतात। जेव्हा केव्हा उतार असतो तेव्हा ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळत असते। याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे हंगामी बेरोजगारी किंवा सीझनल अनएम्प्लॉयमेंट। आता याच्यामध्ये नावावरनच आपल्याला खरं तर कळतं की जसं की वर्षामध्ये काही ठराविक सीझन्स असतात, जसं की सुट्ट्यांचा सीझन असेल किंवा सणवार असतील किंवा काही विशिष्ट जागी फिरण्याचे पण सीझन्स असतात। तर त्या वेळेला त्या ठिकाणी पर्यटन व्यवसाय असतील किंवा अजून कुठले व्यवसाय असतील त्या महिन्यांमध्ये तिकडे काम खूप जास्त असतं, परंतु इतर महिन्यांमध्ये तिकडचे किंवा त्या व्यवसायांमधले जे लोक आहेत, जे कामगार आहेत, त्यांना तितकं काम नसतं।
मग त्याला आपण हंगामी बेरोजगारी असं म्हणत असतो. शेती क्षेत्रात सुद्धा आपल्याला ही हंगामी बेरोजगारी किंवा सीझनल अनएम्प्लॉयमेंट बघायला मिळत असते. यानंतर जो पुढचा प्रकार आहे तो म्हणजे अपूर्ण रोजगार किंवा अंडर एम्प्लॉयमेंट. आता अपूर्ण रोजगार म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये नोकरी नसते का किंवा काम नसतं का, तर असं नाहीये. काम असतं, परंतु ते काम जेवढ्या माझ्या स्किल्स आहेत किंवा माझं कौशल्य आहे, माझं शिक्षण आहे, त्या कंपॅरिझनमध्ये किंवा त्या तुलनेमध्ये ते जे काम आहे ते योग्य नसतं. समजा मी सकाळी कामाला सुरुवात करते, सकाळ ते दुपार मी एक टीचर म्हणून काम करते, 5-6 तास काम करते, आता संध्याकाळी मला पुन्हा एकदा दुसरं काम करावं असं वाटतं, कारण जो पगार किंवा जे पैसे मला मिळायला हवेत ते पैसे मला त्यातनं मिळत नाहीत. तर याला आपण अपूर्ण रोजगार असं म्हणत असतो, की कमी मिळाल्यामुळे किंवा अपूर्ण मिळाल्यामुळे ती गरज भागवण्यासाठी मला पुन्हा एकदा दुसरं काहीतरी करण्याची गरज पडत असते. हा होता अपूर्ण रोजगार. आता शेवटचा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणत असतो छुपी बेरोजगारी किंवा डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट ही खरं तर भारतासारख्या देशामध्ये खूप कॉमन आहे, खूप सामान्यपणे आढळून येते, कारण भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि लोकसंख्या जास्त असली तरी सुद्धा ती तितकी स्किल्ड किंवा त्यांची कौशल्यपूर्ण लोकसंख्या ती आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे उदाहरण घ्यायचं झालं तर समजा एक शेतीचा एक तुकडा आहे शेतजमिनीचा आणि त्याच्यावरती खरं तर 4च शेतमजूर काम करण्याची आवश्यकता आहे. परंतु आपण ही जी कारणं बघितली की लोकसंख्या आणि कौशल्याचा अभाव आणि या सगळ्यामुळे त्या शेतजमिनीवरती 4ऐवजी 10 लोक काम करायला लागतात. तर ही जी जास्तीची माणसं किंवा शेतमजूर हे जे तिकडे काम करतात ते खरं तर छुप्या बेरोजगारीचा बळी आहेत किंवा ते म्हणजे छुपी बेरोजगारी असं आपण म्हणू शकतो. कारण ही जी सगळी मंडळी काम करत आहेत त्याच्यामधनं फायनल प्रोडक्ट जे आहे किंवा जे उत्पादन होणार आहे त्याच्यामध्ये खरं तर तसा काहीच फरक पडत नाही. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त मजूर किंवा जास्त वर्कर्स तिकडे काम करतात तेव्हा ते छुप्या बेरोजगारीमध्ये असतात. तर हे होते बेरोजगारीचे प्रकार जे आपण सोप्या शब्दामध्ये समजून घेतले. तर मला खात्री आहे की तुम्हाला हे कळलं असेल, सगळे कॉन्सेप्ट समजले असतील. तर नक्की चॅनल बघत राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.